पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी माया ठाकरे आपला स्वागत करते। आज आपण रवा बनवणार आहोत। सगळ्यात अगोदर कढई ठेवली आहे गरम करायला आणि त्याच्यात आता आपण तेल टाकतोय। पूर्ण खोबऱ्याचा बनलेला आहे हा तेल, त्याच्यात दुसरं काहीच मिक्स केलेलं नाही आहे। केरळमधून आणलेला हा तेल आहे। काहीच मिक्स केलेलं नाही, त्याच्यामुळे खूप छान तेल आहे हा। जो आपण विकत घेतो डेली यूजसाठी त्याच्यात वेगवेगळे अन्न म्हणजे काय मिक्स केलेले असतात। आता आपला तेल गरम झालेला आहे आणि त्याच्यात आपण रवाचा कलर चेंज होतोपर्यंत आपण मस्त भाजून घेणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा। एकदम मस्त वास सुटलेला होता। हा पहा, आता रव्याचा कलर पूर्ण चेंज झाला आहे। आता त्याच्यात थोडीशी हळद टाकू आपण। आता पूर्ण मिक्स करून घेऊ हळद। आता आपण साखर टाकणार आहोत। इथे मी वाटीत साखर घेतली आहे। साखर पण पूर्ण मिक्स करून घ्यायची। आणि शेवटी खूप छान कलर येतो। तिकडच्या साईडला मी गरम पाणी करून ठेवले अगोदरच। आता त्याच्यात गरम पाणी टाकू। थोडं जास्त टाकायचं आहे, त्याच्यामुळे काय होतं आपला रवा पूर्णपणे शिजतो आणि जास्त फुलतो पण। बघा किती पातळ झाला आहे। पूर्ण मी एक मिक्स करून दिले आणि त्याच्यात आता झाकण टाकून देणार आहोत। गॅस एकदम मंद करून द्यायचा। एखादा मिनिट तसंच राहू द्यायचा, जास्त वेळ पण नाही। हे पहा, मी थोडा वेळ ढाकला आणि परत काढला। आता आपला हळूहळू रवा घट्ट व्हायला लागला। हा पहा किती छान तयार झालाय रवा आणि त्याला कलर पण खूप छान आला आहे। किती मऊसूत बनलेला आहे। अगोदर किती पातळ होता आणि आता किती मस्त झालंय मऊ। आता परत तसं मिक्स करून आणि परत झाकण टाकून द्यायचं आहे। एखादा मिनिट परत तसंच राहू द्यायचं आहे। परत उघडायचा। आपला आता रवा पूर्णपणे झाला आहे। हा बघ, पूर्णपणे एकदम म्हणजे थोडा पण ओला राहिलेला नाही, एकदम मस्त झाला आहे मऊसूत। पूर्ण झाला आता आपण रवा। पुन्हा भेटूया नेक्स्ट